नमस्कार मंडळी. तर आज जो टॉपिक मी त्याच्यावरती बोलणार आहे तो कदाचित तुम्हाला पटेलसुद्धा. जे गावामध्ये राहतात त्यांना तर तो पटेलच. जे मुंबईमध्ये राहतात आणि ज्यांना गावी शिफ्ट व्हायचं असेल तर त्यांना पण थोडासा त्याच्यावरून आयडिया येईल. ठीक आहे, गावी तुम्हाला पूर्णपणे शिफ्ट व्हायचं तर त्यासाठी मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाच आहे की त्याच्यामध्ये मी सांगितलं की तुमचं प्लॅनिंग तुम्ही कसं करू शकता, पैशाचं वगैरे सगळ्या गोष्टींचं. पण हे सगळं करत असताना आता एवढा दिवस मी राहतो आहे गावी, तर एक गोष्ट मला नोटीस झाली, जे की सॅटर्डे संडे. जेव्हा सॅटर्डे संडे मी मुंबईला स्पेंड करत होतो आणि सॅटर्डे संडे मी आता इकडे राहतो आहे, तर त्यावेळी काय व्हायचं की तिकडे जे आपले गोष्टी होत्या, स्पेंडिंग जे आहे म्हणजे आपली अर्निंग तर आहे, म्हणजे जर मला 80,000 सॅलरी होती तर त्याच्यामधला जो माझा सॅटर्डे संडे यायचा, तर प्रत्येक सॅटर्डे संडेला माझा 3-1 हजार रुपये खर्च व्हायचा. 3-4 हजार रुपये खर्च व्हायचा. तो तुम्ही असं काउंट करू शकता की 5 सॅटर्डे संडे आले तर मग तो किती 15 ते 20,000 समजून जावा की प्रत्येक सॅटर्डे संडेनुसार तो मंथला फक्त सॅटर्डे संडेला खर्च होतो. तर आता हा खर्च का होतो? कारण तिकडे काय आहेत माहिती आहे का, तुम्हाला खर्च करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही पिक्चरला जाऊ शकता, तुम्ही हॉटेलला जाऊ शकता, तुम्हाला खर्च करायला खूप गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला जे बोलता ना भौतिक सुख घ्यायचं आहे त्याच्यासाठी भरपूर गोष्टी आहेत आणि तिथे तुम्ही एकदा गेलात की तुम्हाला ते खर्च करणं भागच आहे. पण आता जेव्हा मी गावी राहतो आहे, आता गावी राहत असताना माझं हे जे जेवणाचे वगैरे म्हणजे ग्रोसरीज वगैरे सोडल्या तर दुसरे काही खर्चच नाही. कारण इथं जे दुकानं आहेत ती सकाळी चालू होतात, 11 वाजेपर्यंत ती दुकानं बंद पण होऊन जातात. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 5-6 वाजता दुकानं चालू होतात, ती 8, 8:30-9 वाजेपर्यंत ती दुकानंसुद्धा बंद होऊन जातात. सो माझ्याकडे इथे खर्च करायला काही गोष्टी हव्यातच नाहीत. आणि ज्या मी भौतिक गोष्टींमध्ये सुख वगैरे शोधत होतो त्या गोष्टींना मी आता रिप्लेस केलेलं आहे माझ्या ह्या नॅचरल गोष्टींबरोबर, ह्या निसर्गाबरोबर. तर त्यामुळे काय झालेलं आहे की माझा खर्च ऑटोमॅटिकली कमी झालेला आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पर्टिक्युलर 6 महिन्याचे वगैरे पैसे. पण हे पण लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही गावी येत आहे तर त्यावेळी तुमचे ऑटोमॅटिकली खर्च आहेत ते खूप मिनिमाइज होऊन जात आहेत. कारण इथे एक्सपेन्स करायला गोष्टी नाही आहेत. म्हणजे मी आज ठरवलं जरी की आज मी 3,000 रुपये खर्च करीन, पण मी कुठे करणार आहे? म्हणजे खर्च करायला इथे कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत ना. सो ही गोष्ट आहे. पण तसं मुंबईमध्ये नाही आहे. जर मी ठरवलं मला 3,000 रुपये खर्च करायचे आहेत, मला फक्त स्विगी झोमॅटो ओपन करायचं आहे, मला फक्त काही दुसरं आहे झेप्टो झोमॅटो ओपन करायचं आहे आणि नाहीतर मला बाहेर जाऊन मॉलमध्ये जाऊन यायचं आहे. पण इथे तसं नाही आहे.